ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मुंबईत 5व्या टप्प्याच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। 4 तारखेला निकाल अपेक्षित आहे आणि आपल्यासोबत आहेत वर्षाताई गायकवाड, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि उत्तर पूर्वच्या उमेदवार देखील आहेत काँग्रेसच्या अधिकृत। इलेक्शन नंतर ताई नेमक्या काय करतात आपण आज ताईंकडे पोहोचलो आहे, ताईंकडून जाणून घेणार आहोत। ताई, कसं सुरू आहे कामकाज सध्या? नाही, बिलकुल ज्या दिवशी इलेक्शन संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला माहिती आहे की भारतरत्न राजीव गांधी यांची जी आहे ती त्या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी गेलो होतो, कारण त्यांची पुण्यतिथी होती आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांना अभिवादन करायला गेलो होतो। त्यांच्यासारखा युवा पंतप्रधान देशाला मिळाला, ज्याने देशाला एक विजन दिलं, कम्प्युटर आणला आणि त्या दिवशी पूर्ण दिवस आम्ही जे आहे ते काम केलं। सातत्याने काम करणारा व्यक्ती मी आहे। मी कालसुद्धा खूप ठिकाणी गेली, काही लग्नांना गेले, काही लोकांना भेटले। आज बुद्ध पौर्णिमा आहे, खूप साऱ्या लोकांनी आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बांद्रा असेल, चांदिवली असेल, अशा विविध ठिकाणी लोकांनी बोलवलेलं आहे आणि मी जाणार आहे संध्याकाळी। आणि त्या ठिकाणी लोकांनी ज्या प्रेमाने, आणि कारण शेवटी लोकांना अपेक्षा हीच असते की लोकप्रतिनिधींनी काम करत राहावं। आम्ही कुठल्याही तऱ्हेची सुट्टी घेतलेली नाही आहे, कुठेही बाहेर गेलेलो नाही आहे। सातत्याने लोकांमध्ये काम करणारं ही माझी एक प्रतिमा आहे। कालसुद्धा मी मतदारसंघामध्ये होते, 2-4 लग्नामध्ये होते, त्यामुळे मला अपेक्षा आहे की लोक जाणतात की इलेक्शन संपलं म्हणजे काम संपलं असं भूमिका आमची नाही आहे। इलेक्शन संपलं की जास्त काम केलं पाहिजे अशी भूमिका आमची आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। ताई, किती जागा येतील आणि विशेष करून विजयाचा किती आत्मविश्वास आहे तुम्हाला सुद्धा, आणि निवडणुकी जो काही आफ्टरमाथ आहे तो तुम्हाला जाणवतोय का, आणि हा ताणतणाव कमी करण्यासाठी वर्षाताई काय करतात? एक तर असं आहे की मला रोजचीच कामाची सवय आहे, त्यामुळे मला असं काही इलेक्शनमध्ये असं काही वाटलं नाही की खूप ताणतणाव झाला, कारण रोज सकाळी मी लोकांना मुंबई काँग्रेस करते, त्यामुळे मला ती रोजची सवय आहे। हा, एवढं मात्र नक्की होतं की खूप ऊन होतं, त्यामुळे थोडंसं बिलकुल वाटलं, पण एवढं मात्र आहे की मी त्या दिवशीपासून एक दिवस पण गॅप घेतलेला नाही। मी काम करते, मी लोकांना भेटते, उपलब्ध आहे, आणि सगळ्यात मोठी माझी तीच गोष्ट आहे जी मला सातत्याने निवडून आणून देते किंवा त्या गोष्टीमुळे मी ओळखली जाते, ती म्हणजे वर्षा गायकवाड भेटते, वर्षा गायकवाड लोकांना उपलब्ध असते आणि काम करते। तुम्ही जे बोला विजयाच्या बाबतीमध्ये, तर लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे, अपेक्षा करते तो माझ्यासाठी जास्त प्रमाणामध्ये असेल, आणि त्यामुळे विजय मला तर वाटतं की मुंबईमधल्या 6च्या 6 सीटामध्ये आम्ही विजय। कुटुंबियांनी मतदान केलं, मला फोन पण केला त्याच्यानंतर। मी धन्यवाद देऊ इच्छिते सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजींचा आणि सन्माननीय आदित्य भाऊंचा, कारण मला आदित्य भाऊंच्या फोनवरून फोन आला आणि सन्माननीय साहेबसुद्धा त्या फोनवरून बोलले, आणि दोघंही मला त्या ठिकाणी बोलले। मनापासून मी धन्यवाद देते की त्यांनी सांगितलं वर्षा तुला वोट करून आलं आहे आणि तुला फोन पण करतोय की तुला मतदान करून आलं आहे। हे सौभाग्याची गोष्ट आहे, म्हणजे ज्या वेळेला कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला लिहिलं जाईल की ठाकरे कुटुंबाने फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसला मतदान केलं आणि ते वर्षा गायकवाडला केलं। त्यामुळे मला असं वाटतं माझ्या खूप मोठ्या एका सौभाग्यशाली मी स्वतःला समजते की माझ्यासमोर एक अजून एक डोक्यावरच्या कॅपवरती एक मोठा फेदर केप लागणार आहे, ज्याच्यामुळे खूप धन्यवाद द्यायचे आहेत त्यांना, कारण वोट करून झाल्यानंतर फोन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आधीच त्यांनी सांगितलं होतं की मी वर्षाला वोट करणार आहे आणि वर्षा माझी लहान बहीण आहे, ते एक त्याने मेसेज दिला, आणि वोट केल्यानंतर सांगणार आणि तुला आम्ही मतदान केलं, जिथं मतदान करतो तिथे विजय निश्चित असतो, हे सुद्धा सन्मान्य उद्धव बाळासाहेब तुम्ही मला आशीर्वाद दिला, तेवढं त्यातच भरपूर काही गोष्टी आल्या। त्यामुळे माझ्यासाठी हा सौभाग्याचा क्षण आहे, आणि मला वाटतं ज्या दिवशी मी जिंकेन त्या दिवशी माझं पण त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांना सांगणं की साहेब तुम्ही आशीर्वाद दिला आणि मी जिंकले। खरं तर आदरणीय खरगे साहेबांचे सुद्धा मला धन्यवाद मानायला पाहिजे गिरीश, यासाठी की सकाळी 7 वाजता मला जर कोणाचा फोन आला तर आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा आला, ज्यावेळेला मी स्वतः झोपेत होते, आणि ते मला बोलले वर्षा काय करते, मी म्हटलं साहेब आत्ताच उठलेले। मला बोलले वर्षा काय होणार रिझल्ट, तर मी म्हटलं साहेब तुम्हाला नक्कीच आपला विजय होईल अशी मला खात्री आहे। त्यामुळे ही जी मंडळी आहेत ना, ह्यांनी मला खूप शिकवलं की आपण यंग एजमध्ये आहोत, तरुण वयात आहोत, आपण यांच्याकडून शिकत असतो की राजकारण काय, म्हणजे ह्यांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली की आपण ज्या व्यक्तीबद्दल काळजी करतो किंवा ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला ती जाणीव करून दिली पाहिजे की काळजी आहे, प्रेम आहे, आणि त्यासाठी तुमच्यासाठी ते उपस्थित आहेत, म्हणजे आपल्याला उपलब्ध आहेत।
आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. म्हणजे माझे वडील गेल्यानंतर मला आदरणीय खरगे साहेब हे वडिलांसारखे आहेत, माझे बिलकुल आदरणीय राहुल गांधी आणि आदरणीय प्रियंका गांधींशी संबंध आहेत, पण वडिलांसारखे खंबीर होऊन त्यांनी सकाळी 7 वाजता मला फोन केला आणि विचारलं की वर्षा कसं झालं इलेक्शन. हे माझ्यासाठी खूपच म्हणजे काय म्हणतात. आणि मतदान केल्यानंतर सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी फोन करून सांगणं की वर्षा मी तुला मतदान केलेलं आहे आणि तुझा विजय नक्की होणार, जिथे मी मतदान करतो तिथे विजय होतो. खूप म्हणजे म्हणजे ते मला मोठ्या भावासारखे आहेत आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. खरगे साहेब मला वडिलांसारखे. आणि अशा मोठ्या व्यक्तींची प्रेम मिळाल्यानंतर ना आशीर्वाद आपल्याला खूप असं वाटतं की जीवनामध्ये जर काही सार्थक आहे तर हेच सार्थक आहे असं मला वाटतं. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. किती जागा येतील देशामध्ये आणि महाराष्ट्रातले निकाल कशा पद्धतीनं लागतील तुम्हाला काय वाटतं? कारण आपण पाहिलं तर जे मोठे पॉलिटिकल ॲडवायझर्स आहेत, प्रशांत किशोर किंवा इतर कुणी आहेत, 307 यावेळी पार होतील, मोदी सरकार पार करेल देशामध्ये असं म्हणत आहे. नाही, मला कळत नाही की हे प्रशांत किशोरजी इलेक्शन आले की जागे कसे होतात, यांच्या मागचा बोलता धनी कोण आहे. कारण मी खूप वेळा यांचं इंटरव्ह्यू बघितलेले आहेत. हे खूप मॅन्युप्युलेटिंग करणारे आणि हे कोणाचं काम करतात ते जगजाहीर आहे. त्यामुळे यांनी कोणाच्या समोर ठेवावे हे तर त्यांना स्वाभाविक आहे. पण 307 जे ते सांगतात ते कुठल्या आधारावर सांगतात हा माझा पहिला प्रश्न आहे. सगळ्यात मोठी राज्य जर बघितलं उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, बिहार आहे. साऊथमध्ये तर ह्यांच्या कुठल्या सीटा येत नाही आहेत, हे क्लिअर झालेलं आहे. मग सांगा मला नॉर्थमध्ये जर आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहात, महाराष्ट्रामध्ये मी आहे. आज काही लोकांचा सर्वे मला सकाळीच पत्रकाराचा फोन आलेला की 40 सीटा जवळपास महाविकास आघाडी जिंकू शकते. म्हणजे 37 to 40 सीटमध्ये एकदम टफ फाईट आहे. त्याच्यामध्ये 37 सीटं तर कन्फर्मच सांगतात लोक, पण 40 सीटं पण वाढू शकतात. मग मला सांगा महाराष्ट्रामध्ये एवढ्या सीटा वाढल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मी काल एका नेत्यांशी बोलले, ते मला बोलले की उत्तर प्रदेशमध्ये ताई यावेळेला 45 ते 50 सीटा येणार. दिल्लीमध्ये मला जी माहिती आहे, जिथे मागच्या वेळी आम्ही काही नव्हतो, दिल्लीमध्ये आमच्या सीटा वाढतात. म्हणजे कन्हैया कुमारसुद्धा आता एका मोठ्या रेंजमध्ये, मी कालच त्यांच्याशी बोलले. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आता जनता समजायला लागली. तुम्ही जर लोकांच्या रॅल्या बघाल, म्हणजे आदरणीय राहुल गांधींची बघा, आदरणीय प्रियंकाजींची रॅली बघा, म्हणजे काल परवा मी कन्हैयाबद्दल केजरीवालांची रॅली बघितली. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उतरतात. अखिलेश यादवच्या रॅलीमध्ये लोक उतरतात. मला सांगा कुठून यांची सीटा वाढणार आणि कुठून यांच्या सीटा त्यांच्या साथ येणार? तर तुम्हाला साऊथला भेटत नाही आहे. नॉर्थमध्ये तुमच्या सीटा जवळपास मला वाटतं 3/4 कमी होत आहेत. मला तर अशी अपेक्षा की यावेळी पूर्णपणे मी तुम्हाला सांगते हे 180च्या खालीमध्ये येतात की काय. आणि इंडिया अलायन्सचा बघा तुम्ही लक्षात ठेवा, 4 तारखेनंतर तुम्ही माझी इंटरव्ह्यू घ्यायला इंडिया अलायन्सचं सरकार येते. हे जे चाललेलं आहे ना की लोकांना एक असं दाखवायचं, म्हणजे आता 400 पारचा नारा संपला, तो संपला की समजला की तो बुजला. 300 काय म्हणतात 7 ना, आम्ही तर 307चा गुन्हा म्हणतो. आम्हाला माहिती आहे 307चा गुन्हा काय, तर हाफ मर्डर असतो. तर कदाचित त्यांना सांगायचं असेल की त्यांचं पूर्ण नाही, त्यांचा हाफ मर्डर पुढे येणाऱ्या काळात होईल. पण मला एवढंच सांगायचं आहे की अशा तऱ्हेने प्रशांत किशोरजी जे स्टेटमेंट करतात त्याला कुठला आधार असतो, कुठलाही त्याला कॅल्क्युलेशन नसतं. त्यामुळे मला अपेक्षा आहे की यावेळेला जे आहे ते जनता समजलेली आहे आणि जनतेने यावेळी मतदान केलं. जनतेने यावेळी जो लढाई हातामध्ये घेतलेली असते ना, त्यावेळी जनता ठरवत असते कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला त्या ठिकाणी पाडायचं. आणि अशा तऱ्हेने स्टेटमेंट करणं आणि एक वेगळं वातावरण तयार करणं हे चुकीचं आहे असं माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे. महाराष्ट्राचं काय, पण महाराष्ट्रामध्ये काय घडेल असं तुम्हाला वाटतं? कारण आपण पाहिलं की मुख्यमंत्री यांनी रोड शो केले, मोदींनी रोड शो केला, फडणवीसांनी तर 116 रॅलीज केलेल्या आहेत, सगळ्यात हायेस्ट आहे म्हणतात. आमच्या सगळ्यात जास्त अबकी बार 40 पार होईल, 45 पार होईल असा त्यांनी दावा करतात. काय घडेल वाटतं तुम्हाला? काय वाटतं? एवढ्या रॅल्या केल्या, एवढ्या मिटिंग केल्या, मोदीजींच्या रॅलीचे ते परिणाम काय झाले तुम्हाला मी सांगायची गरज नाही. दुर्दैवाने ज्या दिवशी रॅली झाली त्याच्या आदल्याच 2 दिवसापूर्वी घटना झाली होती आणि ती पण रमाबाई आंबेडकरमधून झाली होती. त्याच रस्त्याने ते गेले. ज्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये जखमी होते त्या हॉस्पिटलच्या बाजूला त्यांनी पूर्ण झेंडे आणि कटआउट लावले. त्या रॅल्या करत असताना ते विसरले की आपण लोकांबद्दल थोडी तरी संवेदना ठेवायला पाहिजे. किती संवेदनाशील राज्याचे मुख्यमंत्री म्हणा किंवा देशाचे प्राईम मिनिस्टर असू शकतात ह्याचं उदाहरण ते आहे. खरं तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून प्राईम मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे होता. पण ते न करता देशाचे प्राईम मिनिस्टर फिरले, ज्या ठिकाणी झेंडे लावले, कटआउट लावले जे इलिगल होते. म्हणजे मला निवडणूक आयोगाला सुद्धा त्यावेळी प्रश्न विचारला होता की पत्रकारांनी सुद्धा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायला पाहिजे होता. एका झेंड्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागतो, मग तुम्ही का ते कटआउट केले? जेव्हा की माझ्याकडे पत्र आहे की ते झेंडे बॅनर हे पूर्ण इलिगल आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. मग त्यांची दंडात्मक कारवाई झाली का?
या तऱ्हेने जो दौरा झाला, मेट्रोमध्ये लोकांना थांबवलं, शेवटी जनता बाहेर मोठ्या प्रमाणात दिसावी मागे चालली म्हणून ते सोडण्यात आलं, हे बरोबर नाही आहे. मुंबई जनतेला ते आवडलं नाही. त्यांची जी रॅली झाली छत्रपती शिवाजी मैदानामध्ये, त्यामध्ये जनतेच्या प्रश्नावर काय बोलले मला सांगा. म्हणजे मुंबईच्याबद्दल, विकासाबद्दल काय बोलले, एक्सेप्ट त्यांचा एकमेव अजेंडा आहे. इलेक्शन आलं की त्यांना फक्त त्याच म्हणजे भैस, मंगळसूत्र, हिंदू मुस्लिम आणि वरून बोलणार की मी त्याच्याबद्दल काय बोललो तर मी पाप करेन. म्हणजे त्यांनी स्वतःला काहीतरी आत्मचिंतन बघा. आणि लोकांना कळलं ह्या वेळेला की ते खूप खोटं बोलतात. आणि खरं तर एवढ्या मोठ्या व्यक्तीने ज्या वेळेला भूमिपूजन केलेलं असतं किंवा काम केलेलं असतं त्यावेळेस एवढ्या मोठ्या व्यक्तीने असं करू नये असं माझं मत आहे. कारण आम्ही सुद्धा या राजकीय परंपरेमधून आलो, त्यामुळे त्यांच्याबद्दल ॲज अ काय म्हणतात त्याला प्राईम मिनिस्टर म्हणून जेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन करतात, आम्हाला अपेक्षा होती त्याचं काम पूर्ण व्हावं. आम्हाला अपेक्षा होती त्यांनी मुंबईला काहीतरी द्यावं. मुंबईला त्यांनी काय दिलं? आमचं फायनान्शियल एड. परवा तर मी एक नोट वाचत होते की त्यांनी काय काय नेलं मुंबईमधून, महाराष्ट्रामधून. म्हणजे उद्योग सोडून द्या, पण त्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी घेऊन ते मुंबईतून गेले. आणि मुंबईला खरं तर देशाची आर्थिक राजधानी आपण म्हणतो, मुंबईला स्मार्ट सिटी आपण म्हणतो, पण काय मुंबईला काय करण्याचं काम केलं? 1700 कोटीचे रुपये त्या ठिकाणी त्या लाईट लावण्यात घालून त्याचा मुंबईकरांना काय फायदा झाला? म्हणजे काल परवा मी 2-3 ठिकाणी गेले. मी जॉगर्स पार्कला गेले. जॉगर्स पार्कमध्ये महिलांनी मला सांगितलं की आमच्याकडे टॉयलेट नाही आहे. म्हणजे बेसिक कम्युनिटी आहे ना टॉयलेट. मग मुंबई महानगरपालिकेने 1 लाख रुपये जे खर्च केले, त्यातले 1700 रुपये जे BMCने खर्च केले, ते त्या केंद्राने तर केलेले आहेत, ह्यांनी केले. ब्युटिफिकेशनमध्ये काय केलं? किती गार्डन डेव्हलप केले? आम्ही सकाळी सकाळी रोज मॉर्निंग वॉकला जायचो. लोक म्हणायचे आमची गार्डन डेव्हलप करा, आम्ही चालतो ते ट्रॅक चांगल्या तऱ्हेने करा. म्हणजे मला सांगायचं असं आहे की आम्ही ओपन पॉलिसी केल्या त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांचा भ्रष्टाचार. पोल्युशनच्या बाबतीत काय त्यांचा स्टँड आहे? काही बोलले नाही. मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल काय बोलले नाही. पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल बोलले नाही. म्हणजे मला तर काही लोकांनी मी रेल्वेबद्दल लिहिलं की रेल्वेची व्यवस्था पण सुधारलं पाहिजे, पाण्याची व्यवस्था पण असलं पाहिजे, फायर ब्रिगेडचं असलं पाहिजे, कॅन्टीन असली पाहिजे. आणि मला काही लोकांनी सांगितलं की प्रत्येक स्टेशनला ॲक्सिलेटर पण पाहिजे. सिनियर सिटीजनला माणसांना त्या शिडीवरून चढताना इतका त्रास होतो. म्हणजे आपण ज्यावेळी मुंबईला ज्यावेळी आर्थिक राजधानी समजतो देशाची, पुढं जाऊन मुंबई ही सगळ्या जगाला प्रेझेंट करण्याचं काम करते. अशा वेळेला मुंबईमधलं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे? मुंबईमध्ये 30-30 घंटे जर गाड्या लेट होणार असेल, बसायला लोकांना फुटपाथवरनं म्हणजे काय म्हणतात प्लॅटफॉर्मवर लोक लिटरली स्वतःच्या घरात ते चादर टाकून बसत असतील, त्यांना प्यायला पाणी नसेल. म्हणजे हीच व्यवस्था मला त्या दिवशी इलेक्शन कमिशनची पण दिसली की इलेक्शन कमिशनमध्ये पण मी बघितलं पाण्याची व्यवस्था पण नाही. लोक बिचारी उभी होती, व्हेंटिलेशन नाही, तुम्ही फॅन लावू शकला नाही, तुम्ही लोकांसाठी पाणी देऊ शकला नाही, लोकांना तुम्ही फटाफट वोटिंग करून देऊ शकला नाही. म्हणजे काय चाललंय? काल उबाटा पक्षाचे जे नेते आहेत अनिल देसाई आणि शिंदे ते त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी तक्रार देखील केली आहे. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. काँग्रेसकडून देखील असं काही त्यांची भेट घेतली जाणार? ऑलरेडी त्याच दिवशी एक व्हिडिओ करून इलेक्शन कमिशनला टाकला आणि इलेक्शन कमिशन त्याच्यावरती रिॲक्ट पण केलं. पण मला ही अपेक्षा होती की इलेक्शन कमिशन याच्यावरती पूर्वतयारी करायला पाहिजे होती आणि याच्यामध्ये काय काय व्यवस्थापन केलं पाहिजे. म्हणजे मी बघितलं दुपारच्या 2:30-3ला महिला किंवा 1-1:30ला सिनियर सिटीजन उभे होते आणि त्यांच्यासाठी कुठल्याही तऱ्हेचं वातावरण नव्हतं. म्हणजे मी स्वतः फोन करून सांगितलं आरोला की बाबा मॅडम इथे व्हेंटिलेशन पण नाही आहे. म्हणजे किती वेळ माणसं उभी राहणार? तरीसुद्धा माणसं उभी होती आणि लिटरली पाणी नव्हतं लोकांना. बरं दुसरं असं आहे की लहान लहान मुलांना घेऊन महिला आल्या होत्या. म्हणजे एवढं म्हणजे मला फर्स्ट टाईम असं दिसलं की वोटिंग करताना तुम्हाला 3.5 तास लागतात. असं कुठलं वोटिंग चाललंय? पण या संत गतीने झालेला मतदानाचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसेल. हे बघा मला तर काही लोकांनी फोन करून सांगितलं दुसऱ्या दिवशी. मी जबाबदारीने बोलते की ताई आम्ही 3.5 तास लाईनमध्ये उभं राहिलो, शेवटी माझी डायबिटीस वाढली, मी तुम्हाला मतदान नाही करू शकलं, मला चक्कर आली, मी घरी गेले. हे बघा फटका बसेल ना बसेल, पण ही प्रोसेस जी आहे ना इतकी घाबरण्याची कारण तुम्ही बरोबर बघून त्या ठिकाणी केलं. वोटिंग पर्सेंटेज कमी व्हावेत म्हणून तुम्ही प्रयत्न केला. पण मला माहिती आहे की जनतेने ह्यावेळी इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं. तुम्हाला पण माहिती आहे, मलाही मध्ये जनता स्वतः उतरली होती. म्हणजे फर्स्ट टाईम मी माझ्या लाईफमध्ये बघितलं 6 वाजल्यानंतर समजा 300 लोक लाईनमध्ये उभी होती. 6च्या नंतर कधी होत नाही असं. मी आता इतकं वर्ष इलेक्शन लढते, इतकं वर्ष वडिलांची इलेक्शन बघते. फर्स्ट टाईम मी बघितलं 150, 200 लोक लाईनमध्ये होती. का होती ह्याचं एकदा कधी चौकशी व्हायला पाहिजे. आणि इलेक्शन कमिशनची भूमिका काय असली पाहिजे? ती पारदर्शक असली पाहिजे. त्याने म्हणजे मला चोक्कलिंगम साहेबांची पद्धत मला चांगली माहिती आहे, पण दुर्दैवाने त्यांच्या काळात अशा घटना व्हाव्या ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्याचं मॅनेजमेंट आणि त्याचं नियोजन नसणं, नियोजन शून्य कारभार यावेळी चुनाव आयोगाने केला. म्हणजे मी एका ठिकाणी गेले शाळेमध्ये तर लिटरली मला बघितलं, मी खाली महिला बसल्या होत्या. 6:30च्या नंतर मी गेली 6 वाजच्या नंतर काही ठिकाणी तर माणसं अशी गोल करून बसलेली. बोलली मॅडम हम 4 घंटे से बैठे.
मी म्हटलं, मी हात जोडून त्यांना विनंती केली, जाऊ नका. पण ही पद्धत नाही आहे. म्हणजे मी फर्स्ट टाईम आयुष्यामध्ये बघितलं की एवढी मोठी लाईन बाकी होती आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आमच्याकडे रिपोर्ट नव्हते येत किती मतदान झाले. असं कधी होत नाही. पण दुर्दैवाची गोष्ट यावेळेला झालं आणि त्याला कुठे ना कुठे तर मला माहिती आहे कोण जबाबदार आहे, सर्वांना माहिती आहे कोण जबाबदार आहे. ते काय सांगायची गरज आहे? राजकीय प्रश्न तुम्हाला सांगलीमध्ये राडा झाला आहे. कार्यकर्त्यांचं स्नेहभोजन होतं. त्या ठिकाणी विशाल पाटील पण पोहोचले, विश्वजित कदमही पोहोचले आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी कुठेतरी आता होऊ लागलेली आहे. हा नेमका प्रकार काय आणि अडचणी वाढत आहेत असं म्हणावं? नाही, नक्की स्नेहभोजनाला समजा कोणाच्या घरी गेले असतील तर येऊ शकतात ना. दोघांना पण इन्व्हिटेशन येऊ शकतं, दोघं पण जाऊ शकतात. बघा, राजकारणामध्ये थोडी ना पर्सनल काही दुश्मनी असते. म्हणजे घरगुती काही फॅमिली दुश्मनी थोडी ना असते. राजकारणाची दुश्मनी ही राजकारणाची त्यावेळेपुरती असते. आता इलेक्शन संपलेलं आहे. इलेक्शनमध्ये त्यांचं काम केलं नव्हतं. त्यांनी काँग्रेस पक्षाचं काम केलं, म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं काम केलं होतं. नंतर समजा कुठल्या एखाद्या फंक्शनला, लग्नाला एखादा विरोधक आपल्याला भेटला तर याचा अर्थ असं होत नाही की आपण त्याला सपोर्ट केला. त्यामुळे राजकारणात काय तिथली परिस्थिती मला एक्झॅक्टली माहीत नाही. त्यामुळे मी त्याच्यावरती कमेंट करणं बरोबर नाही. गजानन कीर्तिकर यांनी जी वक्तव्य केलं, त्यांच्या पत्नीने जी वक्तव्य केले, त्यानंतर बरेचसे नेते आता त्यावर टीका करू लागलेले आहेत. प्रवीण दरेकर म्हणतात की गजानन कीर्तिकरांचाच कट होता, अमोल कीर्तिकर यांना बिनविरोध निवडून द्यायचं होतं त्या ठिकाणी. तर आता पक्षांतर्गत कारवाईची तलवार देखील त्यांच्यावर टांगली गेली आहे अशी सुद्धा माहिती समोर येते. या एकंदरीतच प्रकरणाला कसं पाहता? नाही, पहिला तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष लिगल आहे का? तर मग कसं हकलपट्टीची कारवाई होऊ शकते? खरं तर त्यांनी स्वतः एक पक्ष तोडून ते गेलेले आहेत. आणि प्रवीण दरेकर साहेबांनी तर मला वाटतं आजकाल काय झालं ना, सॉरी टू से, जे पक्षाशी निष्ठावंत आहेत त्यांनी ह्या सगळ्या प्रश्नावरती बोलावं. म्हणजे 1-2, 4-4 पक्ष बदलून येतात त्यांनी कमी बोललेलं जास्त बरं आहे, असा माझा एक सल्ला आहे. म्हणजे आता आमच्यासारखी लोक जे एकाच पक्षामध्ये राहतात आयुष्यभर, त्यांनी सांगावं निष्ठा काय असते, त्यांनी सांगावं पक्षाबद्दल विश्वासार्हता काय असते, त्यांनी सांगावं पक्षातून हकलपट्टी केली की नाही केली गेली पाहिजे. पण ज्यांनी सातत्याने पक्ष बदलले त्यांनी स्वतःच आपलं स्वतःचं आत्मचिंतन करावं आणि त्याच्यानंतर या विषयावर बोलावं. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, भविष्यातली तुमची वाटचाल कशी असणार आहे? रोजचीच आहे तशी असणार आहे. म्हणजे रोज काम करणारे व्यक्ती मधली वाटचाल असणार आहे. काम करत राहू, लोकांना भेटत राहू, मुंबईच्या प्रश्नाबद्दल उठवत राहू. मुंबईचे अध्यक्षसुद्धा मी आहे, त्यामुळे मला मुंबईच्या प्रश्नाबद्दल चांगलीच जाण आहे. आणि या काळामध्ये काम करताना मला नॉर्थ सेंट्रल म्हणजे उत्तर मध्य मुंबईचे प्रश्नसुद्धा कळाले. मुंबईचे अध्यक्ष असल्यामुळे आणि मतदारसंघ साऊथ सेंटर आपला होता, त्यामुळे 2 जिल्ह्याबद्दल तर मला पुरेपूर प्रश्नाची कल्पना आहे कशा तऱ्हेने गेलं पाहिजे. मुंबईमधले येणाऱ्या काळामध्ये आमचं पुढचं लक्ष राहील की आम्ही येणाऱ्या पुढच्या जे आमचे इलेक्शन असतील, कारण मला माहिती आहे की 4 जूनला आमचं सरकार बसतं आहे केंद्रामध्ये. मी प्रशांत किशोर जेवढी हुशार नसेल तरी पण मला पण राजकीय अनुभव आहे. बिलकुल आमचं सरकार त्या ठिकाणी इंडिया अलायन्सचं बसतं आहे आणि एकदा आमचं सरकार बसलं की येणाऱ्या काळामध्ये फार मोठे बदल दिसतील अशी अपेक्षा करूया. जशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी वर्षाताई गायकवाड यांनी उत्तरं दिलेली आहे आणि त्यासोबतच आमचं सरकार 4 जून नंतर देशामध्ये बसेल आणि महाराष्ट्रातही 40पर्यंत महाविकास आघाडीच्या जागा येऊ शकतात असा दावा करतात. काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन कमलेश्वर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.